ही स्टोरी साधारण 15 वर्षांपूर्वी सुरू होते. 2011 हे वर्ष अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या आंदोलनाने गाजवलं होतं. गावागावात भ्रष्टाचाराच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. ही कदाचित इतिहासातली पहिलीच वेळ होती जेव्हा लोक भ्रष्टाचारावर एकत्रितपणे येऊन बोलत होते. या आंदोलनात अण्णांच्या बाजूला एक असा तरुण उभा असायचा जो IRSची नोकरी सोडून चळवळीत आला होता. राजकारण करायला नाही तर राजकारण बदलायला आलो याचा दावा करायचा. खिशात पेन आणि गळ्यात मफलर घातलेला हा आंदोलक सांगायचा की आम्ही लाल दिवा आणि गाडी आम्हाला नको, तर या देशातला भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकायचा आहे. या माणसाचं नाव अरविंद केजरीवाल होतं. आम आदमी नावाची टोपी डोक्यावर घातलेली असायची. 26 नोव्हेंबर 2012ला याच नावाने स्वतःचा पक्ष काढला आणि आंदोलनातली टीम सोबत घेतली. 2013ला दिल्लीतली पहिली निवडणूक लढवली तेव्हा जागा मिळवल्या 70 पैकी 28. एखाद्या पक्षासाठी पहिल्याच निवडणुकीतलं हे एक चांगलं यश मानलं जातं. बहुमतासाठी 8 जागा कमी पडलेल्या केजरीवालांना काँग्रेसने पाठिंबा दिला खरा, पण 2 महिन्यातच हे सरकार पडलं. नव्याने निवडणूक झाल्यावर केजरीवालांनी 70 पैकी 67 जागा मिळवल्या आणि काँग्रेसच काय भाजपचाही सुपडा साफ करून टाकला. हेच केजरीवाल पुढे मोदींच्या विरोधात वाराणसीत जाऊन लढले. याच केजरीवालांनी भाजपच्या विरोधात आघाडी उघडली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पक्ष काढलेले केजरीवाल भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आले आणि अखेर केजरीवालांचा पक्ष गेल्या आठवड्यात फुटला. केजरीवालांच्या ज्या प्रवासाला राईज अँड फॉल म्हटलं जातं त्याचं कारण काय आहे आणि केजरीवालांच्या कारकिर्दीला उतरती कळा का लागली तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या 7 पैकी 7 लोकसभेच्या जागा हमखास भाजपच्या जरी निवडून आल्या तरी दिल्ली विधानसभेत मात्र केजरीवालांचाच बोलबाला असायचा. कारण दिल्लीकरांचं मन केजरीवालांनी मोफत वीज, उच्च दर्जाचं सरकारी शिक्षण अशा कित्येक गोष्टींनी जिंकून घेतलं होतं. पण केजरीवालांच्या काही चुका घडल्या आणि एक सहकारी तुरुंगात जायला लागला. सरकारी बंगल्याचा गाजलेला एक वाद होता ज्याने खुद्द केजरीवालांच्या प्रतिमेला तडा गेला. ज्या नेत्याने सरकारी घराला नकार दिला होता त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर 45 कोटींपेक्षा अधिक खर्च झाल्याच्या बातम्या बाहेर आल्या. भाजपसाठी हे सर्वात मोठं हत्यार ठरलं. ज्यांनी साधेपणाचा दावा केला तेच आता आलिशान महालात राहतात. हा मेसेज सामान्य जनतेपर्यंत वाऱ्यासारखा पोहोचला आणि यामुळे भाजपला आपदा करायला जास्त वेळ लागला नाही. या बंगल्यात लोकांच्या पैशातून कोट्यवधींच्या वस्तू, त्या शोभेच्या वस्तू होत्या, त्या ठेवण्यात आल्या होत्या. केजरीवालांच्या बंगल्याचे जे फोटो समोर आले त्याने सामान्य दिल्लीकरांचा विश्वास तुटला आणि आप म्हणजे काहीतरी वेगळं आहे या प्रतिमेलाही तडा गेला. केजरीवाल सरकारची एक दुसरी चूक घडली ती दारू विक्रीची पॉलिसी. ज्या भ्रष्टाचाराविरोधात हा पक्ष जन्मला त्याच पक्षाचे सर्वात मोठे शिलेदार मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले. लोकनीती CSDचा सर्वे सांगतो की तब्बल 2/3 दिल्लीकरांना वाटू लागलं की आपचं सरकार आता भ्रष्ट झालंय. ज्या हातांनी झाडू पकडला होता त्याच हातांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले आणि इथूनच लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यानंतर 2025च्या विधानसभा निवडणुकीत तर सगळं चित्रच बदललं. आपच्या 70 पैकी फक्त 22 जागा निवडून आल्या. तुरुंगात जाऊनही केजरीवालांनी तुरुंगातूनच सरकार चालवण्याचा प्रयत्न केला जो दिल्लीकरांना फारसा आवडला नाही आणि अखेर राजीनामा द्यावा लागला. जो मध्यम वर्ग आपचा कणा होता तो आता भाजपच्या बाजूला झुकायला लागला. लोक फक्त मोफत वीज आणि पाण्यावर खुश नव्हते तर त्यांना स्वच्छ यमुना आणि प्रदूषणमुक्त दिल्ली हवी होती. जेव्हा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी टॅक्समध्ये सवलती दिल्या आणि मध्यम वर्गासाठी योजना आणल्या तेव्हा दिल्लीकरांना डबल इंजिन सरकारमध्ये आपलं भविष्य सुरक्षित वाटू लागलं. या काळात आपने दिल्लीसोबतच वेगवेगळ्या राज्यात आपले पाय पसरायला सुरुवात केली, आपलं केडर वाढवलं, विधानसभा निवडणुका लढवल्या आणि काँग्रेसची मतं खाणारी पार्टी म्हणून ओळख झाली. गुजरातच्या निवडणुकीत तर आपमुळे काँग्रेसला प्रचंड मोठा फटका बसला आणि भाजपने पुन्हा एक हाती सत्ता मिळवली. भाजपच्या विरोधात असलेल्या या पक्षाचा भाजपला तोटा होण्याऐवजी फायदाच व्हायला लागला. परिणामी काँग्रेस आणि आप यांचं विरोधकांच्या आघाडीतही खटकू लागलं. याच काळात 2021च्या निवडणुकीत केजरीवालांनी पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला हरवून सत्ता मिळवली आणि दुसरं राज्य ताब्यात घेतलं. पण दिल्लीतलं सरकार गेल्यानंतर केजरीवाल वैयक्तिक प्रवासासाठीही पंजाब सरकारच्या पैशातून खाजगी विमानं वापरू लागल्याचे फोटो समोर आले. केजरीवालांचे अनेक सहकारी पक्ष सोडत होते. काही तुरुंगात जाऊन आले तर काही सायलेंट मोडवर होते आणि अशातच 24 एप्रिलला एक भूकंप घडला, तो केजरीवालांच्या पक्षात. अरविंद केजरीवालांचे एकेकाळी पोस्टर बॉय राहिलेले राघव चड्डा यांनी स्वतःसह 7 खासदारांचा गट घेऊन भाजपात प्रवेश केला. या 7 खासदारांमध्ये राघव चड्डा, स्वाती मालिवाल, ज्यांना आपचे चाणक्य मानलं जायचं, ते केजरीवालांचे अत्यंत विश्वासू संदीप पाठक, क्रिकेटपटू हरभजन सिंग,
अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत सिंह साहनी यांचा समावेश होता. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाचे 2/3 सदस्य फुटले तर त्यांचं सदस्यत्व जात नाही. आपचे 10 पैकी 7 खासदार म्हणजे 70% एकत्रच गेल्यामुळे त्यांची खासदारकी ही सुरक्षित राहिली. या 7 जणांनी फक्त पक्ष सोडला नाही तर जाताना केजरीवालांची अक्षरशः वाभाडे काढले. राघव चड्डा म्हणाले की पक्षात आता फक्त वैयक्तिक फायदा पाहिला जातोय, देशीत नाही. स्वाती मालिवार यांनी तर पक्षावर महिलांचा छळ केल्याचे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या घरात त्यांच्यासोबत झालेली गैरवर्तणूक हे या वादाचं केंद्र बनलं. पक्षाचे जुने सहकारी प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना आधीच बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. आता राघव चड्डा आणि संदीप पाठक यांची तक्रार होती की पक्षात त्यांचा आवाज दाबला जातोय. अरविंद केजरीवालांची नेतृत्व शैली हुकुमशाही असल्याचा आरोप वारंवार होऊ लागला. दुसरीकडे पंजाब विरुद्ध दिल्ली हा वादही विकोपाला गेला. भाजपमध्ये गेलेले 7 पैकी 6 खासदार पंजाबचे आहेत. त्यांचं म्हणणं होतं की पंजाबवर दिल्लीतून रिमोट कंट्रोल चालवला जातोय, स्थानिक नेत्यांची गळचेपी केली जाते. पंजाबच्या लोकांना जेव्हा कळलं की चंदीगडच्या फाईल दिल्लीत क्लिअर होतात तेव्हा त्यांचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरचा विश्वास कमी झाला आणि राघव चड्डा यांच्यावरचा राग वाढला. ही दिल्ली वर्सेस पंजाब लढाई केजरीवालांना महागात पडली. पंजाबमध्ये ज्या जागा मिळवल्या त्या बळावर केजरीवालांची राज्यसभेत ताकद वाढली आणि एकूण 10 खासदार झाले. पण राघव चड्डांच्या निमित्ताने हा आकडा फक्त 3 वर आलाय आणि पंजाबमधलं सरकारही फुटणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पुढच्या वर्षी पंजाबची जी निवडणूक होते त्यापूर्वी अरविंद केजरीवालांची ही सर्वात मोठी कसोटी आहे, कारण त्यांना ज्या दारू घोटाळ्यातून खालच्या कोर्टाने क्लीन चिट दिली होती त्याची केस आता हायकोर्टात सुरू आहे. हायकोर्टातही केजरीवालांनी न्यायमूर्तींच्याच विरोधात पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे. केजरीवालांच्या या राईज अँड फॉलवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा.